कोकणामध्ये मग दक्षिण रायगड, हम्म. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हम्म. सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात हम्म. म्हणजे दक्षिण मध्ये हा. पहिल्या टप्प्यात येईल अच्छा. आणि या दुसऱ्या टप्प्यात तो मुंबईपर्यंत येईल. हम्म. मुंबई, ठाणे, त्यानंतर पुण्याचा पूर्ण भाग, हम्म. दक्षिण अहिल्यानगर आणि बीड, हा. लातूर, धाराशिव पर्यंत तो पोहोचेल दुसऱ्या टप्प्यात. हम्म. आणि तो टप्पा साधारण 10 तारखेपर्यंत असेल. हा हा. आणि त्याच्यानंतर मग माझा अंदाज आहे की खंड पडेल पावसामध्ये. 10 नंतर. जर पावसात खंड पडला हम्म. तर मान्सून 8 दिवस लांबेल. परत विदर्भ, मराठवाडा पूर्ण आणि उत्तर महाराष्ट्र गाठेल. जर खंड पडला नाही हा. तर तो 15 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. 15 पासून. आता कसं असतं, मान्सून जेव्हा एंट्री करतो महाराष्ट्रात, हो. तो एंट्री केल्यानंतर वातावरण बदलत असतं. मग वातावरण बदललं की याला कदाचित खंड पडत नाही. हो. म्हणजे खंड आज दिसतोय, आता सगळे मॉडेल खंड दाखवतोय 10 तारखेपासून. पण मान्सून जर त्याच्या अगोदर आला महाराष्ट्रामध्ये तर याला कदाचित खंड पडणारही नाही. बरोबर. आणि जर नाही पडला तर 15 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल. आणि जर तसं नाही झालं तर खंड पडला तर मग 20 तारीख उजेड. म्हणजे पावसासाठी. हो. म्हणजे विदर्भाच्या संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात. परंतु तोपर्यंत दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात भरपूर पाऊस आहे. म्हणजे 15 पर्यंत. हो. अच्छा अच्छा. तिकडे पाऊस चालूच राहणार. जिथे मान्सून आला तिथे पाऊस पडत राहणार. पण तो जिथे मान्सून पोहोचला नाही ते भाग फक्त तिथे वादळी पाऊस थोडाफार होईल काही भागात. त्याच्यातही काही भाग असे असतील तिथे पेरणीयोग्य पाऊस पण होईल. बरोबर. पण तो भाग बदलत असेल. अच्छा अच्छा. म्हणजे 10 नंतर परिस्थिती आपल्याला संपूर्ण लक्षात येईल. हो. म्हणजे काय, म्हणजे खंड पडू शकतील किंवा नाही पडू शकतील. त्याच्यानंतर मध्ये आता शेतकऱ्यांना आता शेतातली ओल किती इंचापर्यंत गेल्यावर पेरणीचा निर्णय घ्यावा? ते आपल्याला जर समजा भविष्यात खंड पडेल असं वाटत असेल तर 12 सेंटीमीटर पर्यंत वर पाहिजे. बरोबर. 1 फूट किंवा त्यापेक्षा थोडी जास्त. बरोबर. कारण मग काय होतं की आपण एखादं धान्य लावलं तर त्याची मूळ कोरड्यात नाही गेली पाहिजे. हो हो. आणि कपाशी सारखी बी अशी आहे की तिला मूळ जास्त लांब असतं. हो हो. त्यामुळे ते लवकर कोरड्यात जाते. तर मग त्याला 1.5 ते 2 फूट ओल पाहिजे. म्हणजे 1 फुटापेक्षा जास्तच पाहिजे. बरोबर. आणि मग नंतर 10 दिवसाचा खंड ते सहन करू शकते. पण त्याच्यापेक्षा जास्त खंड पडला 15-20 दिवसाचा तर मग माल फुटलाच राहते. बरोबर. कोवळा माल जळून जातो पाणी नाही दिलं तर. हो हो. तर त्यामुळे आता आपली अपेक्षा अशी आहे की खंड फार मोठा नाही पडणार. कारण मला असं वाटतं की 20-22 तारखेनंतर 3-4 फार चांगला पाऊस पडेल महाराष्ट्रात. शेवटच्या आठवड्यात. हो. त्याच्यामुळे तो जो मधला काळ आहे ना तो कसा ठरतोय ते आता सगळं डिपेंड. अच्छा अच्छा. म्हणजे 10 नंतर एकंदरीत परिस्थिती पावसाची आपल्याला क्लिअर कळेल किंवा पेरणी कधी होईल. हो हो. म्हणजे लक्षात येऊन जाते. हो. आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप चांगला पाऊस पडतोय. दक्षिणला पडतोय, लातूरला पडतोय. खूप चांगली पेरणीयोग्य पाऊस येते. हो का? इकडे विदर्भात यायला थोडा उशीर लागेल. विदर्भामध्ये ना काल पर्यंत एक चांगलं वातावरण दिसत होतं WDचं, पण तो आता याला नाही तो पुढे. हो हो. ते वातावरण राहिलं असतं ना तर तुमचं काम भागून गेलं असतं त्या भागात. आता सध्या कसं वातावरण तयार होत आहे पण पाऊस पडत नाही. तो काही भागात पडतोय ना. हो हो. मोठा राहून नाही त्याचा. आता कसं मान्सून आला की तो अगदी 2-3 जिल्हे कव्हर करतो. बरोबर. हो. आता कुठेतरी तो काही 4-5 गावं घेतो फक्त. हो हो हो. त्याच्यामुळे तो कमी क्षेत्र असल्यामुळे त्याचा उपयोग नाही. बरोबर. कारण तो यावर्षी तर भीती अशी आहे की खंड जर मोठे राहिले तर मग पेरणी फेल जाईल. बरोबर. मग आता पावसाची म्हणजे जमिनीच्या ओलची परिस्थिती पाहून आता शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. हे शेतकऱ्यांनी पेरणीची बिलकुल काही करू नये. पण ज्याच्याकडे जर सिंचनाची सोय असेल त्याने मात्र पेरणीचं धाडस करायला काही हरकत नाही. कारण ते तेवढं निभावून जातं. बरोबर. हो. पाण्याची व्यवस्था राहिली तर. जो सिंचनाची सोय आहे आणि त्याला जो काय पेरणीयोग्य पाऊस झाला तर तो पैसाच कमावणार आहे.
बरोबर. कारण जो माल चालणार आहे त्याला खूप भाव मिळणार आहे. हो ना, हो ना. कारण आता उत्पादन घटणार आहे. तर गत वर्षीपेक्षा या वर्षी म्हणजे पावसाची नेमकी परिस्थिती कशी राहील सर? म्हणजे मागच्या वर्षी आता या भयानक वर्षीचं पाऊस. पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक महिन्यात पुढे पुढे पाऊस कमी होत जाईल. हां, हां, हां. म्हणजे फक्त आता अडचण कुठली आहे, पाऊस होणार आहे. बरोबर. पिकांना आवश्यक तेवढा पाऊस होणार आहे, पण जे खंड मध्ये पडतील ना ते खंड मॅच करता आले पाहिजे सिंचनाकडून. म्हणजे समजा त्याला विहिरीला पाणी येईल तेवढा आधी पाऊस झालेला असला पाहिजे. बरोबर. मग त्याच्याकडे थोडं पाण्याची उपलब्ध असेल तर ऑगस्ट मध्ये मेन खंड असतो मोठा, तो फक्त मॅच करता आला तर पिकं छान येणार त्यावर्षी. हो हो हो. बरोबर. धन्यवाद साहेब, महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांना.